Hello students. In last video we studied about the types of tumor in the disease cancer. Tumors are of two types, benign tumor and cancerous tumor. We got information in detail about these tumors in last video. In this video, we are going to study types of cancer. Remember that. Types of tumor are of two types, just I told, benign and cancerous. But types of cancers are of 5 types. मी गेल्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं होतं की कन्फ्युजन करून घ्यायचं. टाइप्स ऑफ ट्यूमर 2, बेनिजिन कॅन्सर्स. पण टाइप्स ऑफ कॅन्सर मात्र 5 प्रकार आहेत. हाऊ these 5 types of cancers on the basis of which body tissue affected. आपल्या शरीराच्या कोणत्या टिश्यूला ट्यूमर फॉर्मेशन होतं लक्षात घ्या. आपल्या बॉडीमध्ये कोणत्या टिश्यूमध्ये ट्यूमर फॉर्मेशन होते त्याच्यावरती कॅन्सरचे 5 प्रकार पडले. ट्यूमर 2 प्रकार, बेनिजिन आणि कॅन्सरस. पण हे ट्यूमर आपल्या शरीरामध्ये कोणत्या ऑर्गनमध्ये किंवा कोणत्या टिश्यूमध्ये तयार होत आहे, अनकंट्रोल्ड ग्रोथ होऊन ट्यूमर फॉर्मेशन होते त्याच्यावरती हे 5 प्रकार आहेत. जस्ट वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल ऑन द बेसिस ऑफ विच टिश्यू अफेक्टेड और इन विच टिश्यू ट्यूमर फॉर्मेशन टेक्स प्लेस. Cancers are of 5 types. Which are those 5 types? First, carcinoma. Second, sarcoma. Third, lymphoma. Fourth, leukemia. And last one, adenocarcinoma. Remember that. On which basis these are types of cancer? Which tissue affected? आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये स्टडी ऑफ एनिमल टिश्यू टॉपिक डिटेल बघितलेलं आहे. फर्स्ट, कार्सिनोमा. व्हॉट इज कार्सिनोमा स्टुडंट? कॅन्सर ऑफ इपिथेलियल टिश्यू इज कॉल्ड कार्सिनोमा. आत्ताच मी सांगितलं स्टडी ऑफ एनिमल टिश्यू इन 11th सायन्स. एनिमल टिश्यू फर्स्ट epithelial, second connective, third muscular and fourth one nervous. या 4 टिश्यू पैकी कोणत्या टिश्यू मध्ये ट्यूमर फॉर्मेशन होतं याच्यावरती आधारित हे 5 प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला कार्सिनोमा म्हणजेच पहिला एनिमल टिश्यू आपण जो 11वी मध्ये बघितला, इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल मीन्स कव्हरिंग. इपिथेलियल मीन्स कव्हरिंग. It covers external or internal lining of various body organs. असं मी 11वी मध्ये तुम्हाला इपिथेलियल टिश्यू मध्ये पहिलं वाक्य दिलेलं होतं. इपिथेलियल म्हणजे कव्हरिंग, आच्छादन. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गनच्या आतील पृष्ठभागावरती किंवा एक्सटर्नल बाहेरील पृष्ठभागावरती ज्या टिश्यूचं आवरण असतं, ज्या टिश्यूचं कव्हरिंग असतं त्याला काय म्हणायचं? इपिथेलियल टिश्यू. अशा इपिथेलियल टिश्यू मध्ये जर ॲबनॉर्मल ग्रोथ, मल्टिप्लिकेशन सेलचं झालं, ट्यूमर फॉर्मेशन झालं तर दॅट कॅन्सर इज कॉल्ड कार्सिनोमा. इन सिंपल वे, कॅन्सर ऑफ इपिथेलियल टिश्यू इज कॉल्ड कार्सिनोमा. म्हणजे इपिथेलियल टिश्यू मध्ये जर कॅन्सर असेल, जर ट्यूमर फॉर्मेशन असेल तर त्याला नाव काय आहे? कार्सिनोमा. Cancer of epithelial tissue or lining the body organs. मी आता सांगितलं epithelial means covering, it covers external or internal lining of body organs. म्हणजे एखाद्या बॉडी ऑर्गनच्या आतील पृष्ठभागावरती किंवा बाहेरील पृष्ठभागावरती जर कॅन्सर असेल तर इट इज कॉल्ड कार्सिनोमा. What are the examples?
काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. आत्ताच आपण सांगितलं जे जे बॉडी ऑर्गन्स आहेत त्याच्या इंटरनल किंवा एक्सटर्नल लाइनिंगला इपिथेलियल टिश्यूला जर कॅन्सर असेल तर तो कार्सिनोमा. इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर, स्किन कॅन्सर एटसेट्रा. In any organ lining of epithelial tissue, if there is a tumor formation, then it is called a carcinoma. Second one, sarcoma. After carcinoma, second type is a sarcoma. After epithelial tissue, second tissue in 11th science we studied connective tissue. That is, cancer of connective tissue is called a sarcoma. जर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ट्यूमर फॉर्मेशन होत असेल, झालं असेल, तर त्या कॅन्सरचं नाव काय आहे? सार्कोमा. आता आठवा, कनेक्टिव्ह टिश्यू 11वी मध्ये पहिला एरिओला, दुसरा एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा कार्टिलेज, चौथा बोन. या 4 कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जर कॅन्सर असेल, जर ट्यूमर फॉर्मेशन असेल, त्याकडे कॉल्ड सार्कोमा. तर त्या कॅन्सरला काय म्हणायचं? सार्कोमा. व्हॉट इज सार्कोमा? कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड सार्कोमा. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? फर्स्ट, बोन मॅरो, बोन ट्यूमर. जर बोन मध्ये, बोन हार्डेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. व्हॉट आर द बोन सेल्स? व्हॉट इज द नेम ऑफ बोन सेल? बोन सेलचं नाव काय होतं आठवतंय का बघा? ऑस्टिओसाइट, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट. दॅट बोन ट्यूमर इज कॉल्ड ऑस्टिओसार्कोमा. नाव कसं आलेलं आहे बघा? सार्कोमा मीन्स कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. Why it is an osteosarcoma? Because osteocyte or osteoblast are the cells of bone. बोन हा टिश्यू ज्या सेल पासून तयार झालेला असतो त्या सेलला आपण काय म्हणलेलं होतं? ऑस्टिओसाइट किंवा ऑस्टिओब्लास्ट. अशा बोन मध्ये जर ट्यूमर फॉर्मेशन असेल, कॅन्सर असेल, तर त्याला त्या बोन ट्यूमरला काय म्हणायचं? ऑस्टिओसार्कोमा. सेकंड, मस्क्युलर टिश्यू, मसल ट्यूमर, इट इज कॉल्ड मायोसार्कोमा. मसल्स, स्मूथ मसल, स्ट्रायटेड मसल, 2 प्रकार आपण 11वी मध्ये बघितलेली होती. या मस्क्युलर टिश्यू मध्ये, या मसल्स मध्ये काय असतात? मायोफायब्रिल्स. हेन्स द नेम हियर ऑफ मसल ट्यूमर इज अ मायोसार्कोमा. लक्षात कसं ठेवायचं? मायो मीन्स मसल ट्यूमर, ऑस्टिओ मीन्स bone tumor, osteosarcoma means bone tumor. And third example, see here, cancer of cartilage, cartilage connective tissue, flexible connective tissue. What is the name of cell of cartilage? Cartilage हा टिश्यू ज्या सेल पासून तयार झालेला असतो त्या सेलचं नाव काय होतं आठवतंय का? Chondrocytes or chondroblast, because protein chondrine is there in cartilage and the cells are named as a chondrocyte or chondroblast. Hence, cancer of cartilage is called a chondrosarcoma. Sarcoma, cancer of connective tissue. Why there is a chondro? Because cartilage. Hence, cancer of cartilage is called a chondrosarcoma. And the last one is cancer of adipose tissue, liposarcoma. Adipose connective tissue. आपण 11वी मध्ये बघितलं तर camel stump is largely composed of adipose connective tissue. Adipose connective tissue synthesizes and stores fat, lipid. That's why the name liposarcoma. Liposarcoma is the cancer of adipose tissue. Sarcoma, second type of cancer. Which tissue affected? Connective tissue. Now third type of cancer is lymphoma. Its also name suggests. Lymphoma means
cancer of lymphatic tissue. Cancer of lymphatic tissue is called a lymphoma. In topic circulation, in detail we study lymphatic system, which works with the blood vascular system. The cancer of this lymphatic tissue or lymphatic system is called a lymphoma. Components of lymphatic system like lymph node, lymphatic vessels, etc. This, therefore, lymphoma is found in lymph nodes, spleen, Priyadanthi, and tissues of our immune system. लिम्फॅटिक सिस्टीमचे कंपोनेंट्स असतील, मग लंप नोड असेल, लिम्फॅटिक वेसल्स असतील, कॅपिलरीज असतील, स्प्लीन असेल, याच्याबरोबरच आपल्या इम्युनिटी सिस्टीमचे जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये जर ट्यूमर फॉर्मेशन झालं तर त्याला काय म्हणायचं? लिम्फोमा. थर्ड टाइप ऑफ कॅन्सर. देन फोर्थ वन, सेकंड लास्ट, ल्युकेमिया. आठवतंय का बघा ल्युकेमिया? What is the another name of leukemia? ज्यावेळेला कॅन्सर आपण सुरू केलेला त्यावेळेला सांगितलेलं होतं. In cancer, tumor formation is takes place in all type of cancer. तिथं सांगितलेलं होतं except one cancer, that is the leukemia means blood cancer. Leukemia किंवा blood cancer हा एकमेव असा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये ट्यूमर फॉर्मेशन होत नाही. पण नेमकं काय ल्युकेमिया म्हणजे? सीएल. ल्युकेमिया इज ऑकर ड्यू टू एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ WBCs. If there is a pathological increase in WBCs, पांढऱ्या रक्तपेशी मध्ये काही व्यक्तींच्या ब्लड मधल्या पांढऱ्या पेशी जर प्रमाणापेक्षा जास्त वाढायला लागल्या, if there is a pathological increase in leukocytes or WBCs, then it is called a blood cancer, or in other word leukemia. जर काही कारणानं एखाद्या व्यक्तीच्या ब्लड मधल्या WBCs मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक्सेस जर वाढ होत असेल तर त्याला काय म्हणायचं? ल्युकेमिया. In such person there is a very high WBCs count beyond the normal count. आपण WBC चा काउंट बघितलेला होता सर्क्युलेशन टॉपिक मध्ये. त्याच्या तो जो नॉर्मल काउंट असतो त्याच्या कितीतरी पटीनं जास्त हा काउंट अशा व्यक्तींच्या ब्लड मध्ये WBC चा येतो. Blood of this person contain millions of abnormal and immature WBCs. There is excessive formation of WBCs. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. या तयार झालेल्या ज्या WBCs असतात त्या नॉर्मल नसतात. These are abnormal and immature. मॅच्युअर पण नसतात, परिपक्व नसतात. अशा मिलियन्स सेल्स WBC अशा व्यक्तींच्या ब्लड मध्ये सापडतात. Students, there are few types of leukemia. ब्लड कॅन्सरचे काही प्रकार आहेत. इथं दोन दिलेले आहेत. फर्स्ट, मोनोसाइटिक ल्युकेमिया and second, lymphoblastic leukemia. Remember that for MCQ 1 mark question, CET NEET. Types of blood cancer or types of leukemia are monocytic leukemia and lymphoblastic leukemia. And last type of cancer is adenocarcinoma. Here आपण इकडे बघितला पहिला प्रकार कार्सिनोमा, कॅन्सर ऑफ इपिथेलियल टिश्यू. What is here? Adenocarcinoma. What is adenocarcinoma? Cancer of glandular tissue is called adenocarcinoma. Cancers of glandular tissues is called
ॲडिनोकार्सिनोमा. लक्षात घ्या, परत एकदा 11वी मधला स्टडी ऑफ एनिमल टिश्यू मधला पहिला टिश्यू इपिथेलियल टिश्यू. व्हाय देयर इज नेम कार्सिनोमा? इपिथेलियल टिश्यू आर ऑफ टू टाइप्स. First, simple epithelial. Second, compound epithelial. How many cell layers are rest on basement membrane? There are two types. Simple epithelial, only one cell layer is a rest on basement membrane. And in that simple epithelial, we studied some types like squamous, columnar, cuboidal, and last one is a glandular epithelial tissue. त्या जर ग्लँड्युलर सिंपल इपिथेलियल मध्ये जर कॅन्सर असेल, ट्यूमर फॉर्मेशन असेल, तर त्याला काय म्हणायचं? ॲडिनोकार्सिनोमा. का कार्सिनोमा तिथं नाव आहे, लक्षात आलं का? ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू म्हणजे सिंपल इपिथेलियल मधला एक प्रकार आहे. व्हेरियस ग्लँड्स, एंडोक्राइन, एक्झोक्राइन ग्लँड्स वी स्टडी देअर. अशा जर ग्लँड्सना, ग्रंथींना जर ट्यूमर फॉर्मेशन असेल, कॅन्सर असेल, तर त्याला काय म्हणायचं? ॲडिनोकार्सिनोमा. वेदर दॅट ग्लँड मे बी थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, एड्रिनल ग्लँड एटसेट्रा. म्हणजे कोणत्याही प्रकारची ग्लँड असू दे, त्याच्यामध्ये जर कॅन्सर असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲडिनोकार्सिनोमा. एनी ग्लँड्युलर टिश्यू, कुठलाही ग्लँड्युलर टिश्यू असू दे, त्याच्यामध्ये जर ट्यूमर फॉर्मेशन असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲडिनोकार्सिनोमा. दीज आर द 5 टाइप्स ऑफ कॅन्सर ऑन द बेसिस ऑफ विच टिश्यू अफेक्टेड. शरीराच्या कोणत्या टिश्यूमध्ये ट्यूमर फॉर्मेशन होतंय किंवा कोणता टिश्यू अफेक्टेड होतंय त्याच्यावरती हे 5 प्रकार केलेले होते. कार्सिनोमा, सार्कोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया and adenocarcinoma. In next video, we will study what are the causes of cancer. ही abnormal सेलची ग्रोथ, ट्यूमर फॉर्मेशन, याची कारणं काय, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पॉइंट, कॉजेस ऑफ कॅन्सर.